जे माझ्यासोबत झालं ते तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकते, म्हणून तुम्ही सुद्धा माझ्यासारखी गलती करू नका, ते मी तुम्हाला समोर सांगतेच. आज सकाळी सकाळी आम्ही मार्केटमध्ये जायसाठी निघालो आणि आता सगळ्यात पहिले पोचलो आहे आम्ही बँकेमध्ये जायसाठी. तर बँकेमध्ये ही एवढी मोठी गर्दी बघून मला असं वाटलं की आता तर आपल्या 2 तास इथे आरामात जातात. पण लकीली तिथे पटकन नंबर लागला आमचा आणि मी माझं जे अकाउंट आहे ते नवीन इथे ओपन केलेलं आहे. ते काम आटपून आम्ही निघालो मार्केटमध्ये जायसाठी, आणखीन एका दुसऱ्या बँकमध्ये जायसाठी. बट त्याच्या पहिले मला भूक लागली होती, तर हा नवीन आलेला कोन आज मी ट्राय केला. खूप छान आहे. जे चॉकलेट लवर आहेत त्यांनी नक्की ट्राय करा, मस्त आहे. यामध्ये आणखीन एक फ्लेवर आहे मँगोचा. तर मँगोचा घ्यायची इच्छा होती माझी, पण यांनी म्हटलं की चॉकलेट घे. नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर. भरपूर दिवसानंतर आज ब्लॉगिंग करत आहे, कारण मी आलेली आहे आज मार्केटमध्ये. छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. पहिले बँकेचं काम करायचं होतं, ते काम केलेलं मी, जे की तुम्ही बघितलंच. ॲक्च्युली झालं असं की माझ्या याच्यावर, माझ्या अकाउंटवर भरपूर म्हणजे पेमेंट येत होतं, जात होतं, आणि ते सेविंग अकाउंट होतं, त्याच्यामुळे ते ब्लॉक झालं आणि 8 महिन्यापासून ते बंदच होतं. आणि फायनली साहेबांचा आज मुहूर्त निघाला आणि त्यांनी आज मला आज जे बँकेचं काम होतं ते करून दिलं आणि झालं पण. अकाउंट ओपन झालं आहे माझं नवीन. आता जे पहिलं अकाउंट माझं ब्लॉक झालं त्याच्यात माझे काही पैसे अटकले होते, तर ते पैसे काढायचे आहेत आता, आणि ते काढून झाले की नंतर मग आम्ही छोट्या मोठ्या काही गोष्टी आहेत, तर मी दाखवतेच तुम्हाला सगळ्या गोष्टी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता माझी गलती काय झाली ते मी तुम्हाला इथे सगळ्यात पहिले सांगते. तर माझं आहे सेविंग अकाउंट आणि त्याच्यावर माझा ऑनलाईन बिझनेस चालतो. म्हणजे रोजचे 20,000 रुपये, म्हणजे 10,000 रुपये येतात आणि 10,000 रुपये जातात सुद्धा. तर असा माझा बिझनेस चालतो ऑनलाईन. आणि झालं असं की ते एवढे ट्रान्झॅक्शन झाले की त्याच्यामुळं माझं जे अकाउंट आहे ते ब्लॉक झालं. आणि आज 8 महिने झालेले आहेत ते अनब्लॉकच होत नाही आहे, आणि त्याच्यात माझे पैसेसुद्धा अडकलेले आहे. आणि प्रत्येक वेळेस आम्ही बँकेमध्ये गेलो की ते आम्हाला एक वेगळं डॉक्युमेंट सांगतात, एक वेगळं कारण सांगतात आणि परत बोलवतात. पैसेही निघत नाही आहे. आणि ते पैशाचं तर जाऊ द्या, पण एवढे प्रॉब्लेम चाललेले आहे, कारण की आता सगळे जे काही गोष्टी आहेत त्या माझ्या ऑनलाईन आहे आणि माझा जो बिझनेस आहे तो सुद्धा थोडासा प्रॉब्लेममध्ये आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्रामवर जे माझे व्हिडिओ येत होते प्रॉडक्ट रिव्ह्यूचे, ते सुद्धा कमी झालेले आहेत, कारण की हा प्रॉब्लेम झालेला आहे. कारण माझं जे अकाउंट आहे ते ब्लॉक झालेलं आहे, त्याच्यामुळं पैसे येण्या जाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो घोर प्रॉब्लेम झालेला आहे. असो, त्याच्यानंतर मी गेली होती चप्पल घ्यायसाठी, कारण की मी लावलेला आहे झुंबा क्लास, तुम्हाला माहिती आहे. आणि पहिल्यांदा मी इथून खूप छान असा स्पोर्ट्स शूजसुद्धा घेतला, चप्पलसुद्धा चांगली घेतली आणि मला सगळ्या गोष्टी चांगल्या भेटल्यात मेन म्हणजे. त्यानंतर आम्ही एका भांड्याच्या दुकानात गेलो होतो, जिथून आम्हाला यशिकासाठी बॉटल घ्यायची होती, टिफिन घ्यायचे होते, छोट्या छोट्या 2-3 गोष्टी घ्यायच्या होत्या, त्या आम्ही इथून घेतलेल्या. आणि त्याच्यानंतर यशिकासाठीच कंपॉस घ्यायचा होता, त्याच्यानंतर कार्डबोर्ड घ्यायचं होतं, कवर घ्यायच्या होत्या. तर ह्या गोष्टीसुद्धा आम्ही इथून घेतल्या आणि इथे आम्हाला भरपूर वेळ लागला. म्हणजे 1.5 घंटा आमचा इथे टाईमपास झाला. आणि मी तेवढ्या वेळात खूप थकूनही गेली होती आणि मला भूकसुद्धा लागली होती. तरीसुद्धा समोरचं जे एक काम होतं महत्त्वाचं, ते म्हणजे यशिकासाठी थोडंफार स्नॅक्स घ्यायचं होतं. तर आम्ही गेलो रघुवीरमध्ये आणि रघुवीरमधून भरपूर सगळं स्नॅक्स घेतलं आम्ही. आणि मला ना हे बाकीचे पॅकेटचे पदार्थ घेतल्यापेक्षा रघुवीरचं जे काही म्हणजे इन्स्टंट बनते हे आणि इन्स्टंट विकल्या जाते, तर माझा याच्यावर थोडाफार विश्वास आहे, म्हणून मग इथून मी थोडं यशिकासाठी स्नॅक्स घेतलं. तर मी घरी आलेली आहे आणि माझं लक्षच नाही राहिलं व्हिडिओ कंप्लीट करायचं. तर मी तुम्हाला दाखवते की मी काय काय घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिले तर मी घेतलेलं आहे मी जे क्लास लावलेला आहे झुंबा क्लास, तर त्याच्यासाठी घेतलेत मी हे शूज, स्पोर्ट्स शूज, जे खूप सुंदर. आणि मी तुम्हाला सांगते, मी पहिल्यांदा जे घातले ना, तर मला हेच आवडले एकदम. ब्ल्यू कलर आणि पिंक कलरसुद्धा आहे, जो माझा फेवरेट आहे आणि मस्त आहे, मला आवडले हे आणि एकदम कम्फर्ट आहे. आणि आज मी तुम्हाला सांगते, मी भरपूर गोष्टी घ्यायसाठी गेली होती, बट ना खूप कमी गोष्टी मी घेऊन आलेली आहे. आणि आता ही एक चप्पल घेतलेली आहे मी, हे बघा, अशी ही चप्पल आहे. तर ही एक चप्पल घेतलेली आहे मी, जे मला साडीवर किंवा मग खूप सुंदर आहे बघा. याच्यात पूर्ण स्टोन आहे या चप्पलमध्ये, ही दाखवते मी, बघा. ओके. तर काही काही गोष्टी ना मला ना ऑफलाईन घ्यायलाच आवडतात, ज्या पाहून घेता येईल अशा. तर चप्पलसाठी माझा खूप
म्हणजे कन्फ्युजन चालते, म्हणून मी चप्पल आणि नाईट ड्रेस जे आहे ते मी ऑफलाईनच घेते. मार्केटमध्ये जाऊन शोधून बघून घालून बघून सगळ्या गोष्टी करून जशी मला पाहिजे तशी घेते. आता एक ही मी जुती घेतलेली आहे जी डेली यूजसाठी घेतली आणि एक खूप सुंदर आहे बघा, खूप सुंदर आहे. ही जुती पण 700 रुपयाची आहे आणि ही जी चप्पल आहे ही चप्पल पण 700 रुपयाची आहे. आणि हे जे शूज मी घेतलेले आहेत हे आहेत 1100 रुपयाचे आणि सुंदर आहेत. मला फर्स्ट टाईम जे स्पोर्ट्स शूज आहेत ते एवढे आवडले. नाही तर स्पोर्ट्स शूज ना मला ना कन्फ्युजन होते स्पोर्ट्स शूजमध्ये कसे घ्यायचे काय घ्यायचे असं. तर घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो एका जे भांड्याचं दुकान आहे तिथे. तर त्या दुकानातून मी अशा 2 छोट्या छोट्या डब्या घेतल्यात ज्या यशिकाला टिफिन द्यायसाठी मला पाहिजे असतात. म्हणजे चटण्या वगैरे द्यायसाठी मला पाहिजे असतात, चटण्या त्याच्यानंतर सॅलड वगैरे द्यायसाठी. तर अशा मी ह्या 2 डब्या घेतलेल्या आहे. याची किंमत आहे, ही आहे 100 रुपयाला छोटी आणि ही आहे 150 रुपयाला. अशा ह्या 2 डब्या घेतल्यात. त्यानंतर यशिकासाठी ही एक बॉटल घेतली ज्याची किंमत आहे 569 रुपये आणि एक घेतलेलं आहे जे माझं खराब झालेलं आहे, घरी होतं ते. तर अशा पद्धतीने आज भरपूर सगळी शॉपिंग झालेली आहे. भरपूर नाही, छोटीशीच झाली, पण आमचा पूर्ण दिवस गेला यामध्ये. घरी आल्यानंतर आम्ही 4:45 वाजता जेवण केलं आणि त्याच्यानंतर माझं थोडंफार काम राहिलं होतं एडिटिंगचं वगैरे, तर ते मी पहिले कंप्लीट करून घेतलेलं. आणि आता म्हटलं चला व्हिडिओचा एंड करून देते. तर लॉंग व्हिडिओमध्ये मी पहिले तुम्ही बघितलं असेल आणि जे कोणी जुने असणार सबस्क्रायबर तर त्यांना माहिती आहे की मला ब्लॉगिंग खूप आवडते, करायसाठी खूप आवडते. बट ना मधात ना मी खूप मोठी गॅप दिली ब्लॉगिंग करत असताना. तर त्याच्यानंतर ना माझं हे जे चॅनल आहे त्याच्यावर जशी मला ग्रोथ पाहिजे तशी ग्रोथ मला भेटलीच नाही. तर मग मी मधात ना मला असं वाटते कमीत कमी 4 महिन्यापर्यंत व्हिडिओ टाकणं बंद करून दिले होते. आणि आता मी परत सुरुवात केलेली आहे आणि मी आता ठरवलेलं आहे आता काहीही हो लॉंग व्हिडिओ मला टाकायचे आहेत. आणि चालो नाही चालो मला माहिती नाही, तसंही काहीही न केल्यापेक्षा काहीतरी करायला पाहिजे. म्हणून आज मी हा एक व्हिडिओ जो तुमच्यासोबत शेअर करत आहे ब्लॉगिंगचा, ज्यामध्ये मी मार्केटमध्ये काही गोष्टी घेतलेल्या आहे. असे जेव्हा इम्पॉर्टंट किंवा इंटरेस्टिंग व्हिडिओ राहत जातील ज्याच्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल, तर असे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल. आणि तुम्हाला जर पाहायला आवडत असेल तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा, तर मी आणखीन जास्त इंटरेस्टनी आणखीन सुंदर सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि भेटते तुम्हाला उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.